या भागातील आमचे जे जिल्हे आहेत, या जिल्ह्यातला संघटनात्मक आढावा घेण्यासाठी माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्देशानुसार शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबरावजी पाटील, उद्योग मंत्री म्हणून मी असेल आणि आमच्या समवेत शिवसेनेचे सचिव आदरणीय संजयजी मोरे, उपनेते राहुलजी शेवाळे, भाऊ चौधरी, हे सर्व आम्ही या बैठकांमध्ये उपस्थित होतो. अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या 5 जिल्ह्यांच्या बैठकीमध्ये आम्ही या जिल्ह्याच्या संघटनेचा आढावा घेणार आहोत. 3 बैठका आमच्या पार पडलेल्या आहेत आणि या बैठकांमध्ये प्राथमिक सभासद नोंदणी, क्रियाशील सभासद नोंदणी, शिवसेनेच्या निवडणूक कार्यक्रमाअंतर्गत पदांच्या निर्मितीच्या निवडणुका या संदर्भामध्ये चर्चा झाली. काही पदाधिकाऱ्यांनी त्यांचे काही विषय त्या ठिकाणी मांडले आणि जो काही अहवाल माननीय सचिव साहेब आता बनवतील तो कार्यकर्त्यांच्या भावना असलेला अहवाल माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे आम्ही पोच करू आणि नवीन नियुक्त्यांमध्ये आजच्या बैठकीचं प्रतिबिंब आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. जे चांगले युवा कार्यकर्ते काम करतायत, महिला आघाडीच्या भगिनी काम करतायत, बेसिक शिवसेनेमधले काम करतायत, त्यांची ताकद ओळखून शिवसेनेचा विचार आणि वंदनीय एकनाथ शिंदे साहेबांचा विचार हा जो तळागाळापर्यंत नेणारा कार्यकर्ता काम करतोय, अशांनाच पद दिली जातील अशा भावना व्यक्त करण्यासाठी या बैठकीचं आयोजन आम्ही केलेलं होतं. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की देशातल्या प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आजच्या बैठका ह्या शिवसेना पक्ष जो वंदनीय बाळासाहेबांच्या विचारानं चालतो आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालतो, तो वाढीच्या दृष्टीनं पदाधिकाऱ्यांनी काय केलं पाहिजे ही रचना ठरवण्यासाठीची एक बैठक होती. परंतु तालुका पंचायत समितीपासून ते मुंबई महानगरपालिकेपर्यंत आम्ही सगळ्या निवडणुका महायुतीनंच लढणार आहोत आणि महायुतीचा भगवा स्थानिक स्वराज्य संस्थांवर भडकवणार आहोत, हे स्पष्ट भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांची आहे आणि मुख्यमंत्री महोदय आणि अजितदादांची देखील आहे. अरे थांबायला सांगा ना. हा, ज्या 2 गटामध्ये म्हणण्यापेक्षा 2 व्यक्तींच्या काही समर्थकांनी त्या गोष्टी केलेल्या आहेत, त्याची दखल पक्ष नक्की घेईल. त्याचा पूर्ण अहवाल माननीय शिंदे साहेबांकडे पाठवला जाईल. स्वतःचं वैयक्तिक मत म्हणजे पक्षाचं मत असू शकत नाही. ज्यांना नेते मंडळींनी मार्गदर्शन केलं त्या नेते मंडळींच्या मार्गदर्शनाप्रमाणे न वागता जे वेगळ्या पद्धतीनं वागलेले आहेत त्यांची गय शिवसेना पक्ष करणार नाही. परंतु नक्की काय झाले याची माहिती घेऊ आणि तसा सकारात्मक अहवाल, खरा अहवाल हा साहेबांकडे सादर करू. नाही, मला असं वाटतं की किरकोळ वाद आहे, गैरसमजातनं झालेला असेल, त्याच्यामध्ये काही संघटनेवर फार मोठा परिणाम होईल अशातला भाग नाही. एकामेकांमधले गैरसमज असू शकतात, ते दूर करू. पहिली गोष्ट अशी आहे की स्वतःच्या प्रसिद्धीसाठी पक्षाच्या बैठकीत मध्ये काय झालंय हे बाहेर सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांचं म्हणणं आम्ही 3 मंत्र्यांनी ऐकून घेतलेलं होतं. त्यांच्या म्हणण्यामध्ये तथ्य असेल तर तसा अहवाल आम्ही साहेबांकडे देऊ आणि त्याच्यावर कारवाई होईल. परंतु प्रसार माध्यमाकडे येऊन हे बोलणं उचित नाही, ही समज आमच्या सचिवांनी त्यांना दिलेली आहे. त्याचा अभ्यास करतो, नावं घेतो आणि मग तुम्हाला देतो. त्यांचा पण अहवाल घेतो, शूटिंग बघतो, शोधून काढतो आणि तुम्हाला सांगतो. हा, प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी होती, पण शिवसेना पक्ष महाराष्ट्रातला जो शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालतो तो एवढा मोठा पक्ष आहे. त्या बैठकीला एका दुसरा जर कोण वेगळ्या पक्षाचा येऊन बसला असेल तर आम्ही भिंग घेऊन त्याला शोधून काढू
आणि पुन्हा असं होणार नाही याची दक्षता घेऊ. साहेब, शिंदेच्या आमदारांमध्ये नाराजी आहे. काल संजय गायकवाडांचा जो कार्यक्रम झाला तिथे एकनाथ शिंदेचा फोटो नव्हता बॅनरवर, अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. शिंदे साहेबांबद्दल नाराजी असूच शकत नाही, कारण शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं ताकद माननीय सगळ्या आमदारांना दिलेली आहे, पदाधिकाऱ्यांना दिलेली आहे, आणि शिंदे साहेबांवर नाराज होऊन काय उपयोग नाही. शिंदे साहेब ज्याच्यावर नाराज होतील तो अडचणीत येईल. त्याच्यामुळे शिंदे साहेबांवर नाराज काय होण्याचा अधिकार कोणाला नाहीये. मी त्यांच्याबद्दल बोलत नाही, त्यांनी खुलासा पण केलेला आहे. गायकवाड साहेब माझे अतिशय जवळचे सहकारी आहेत, त्यांनी खुलासा पण केलाय. पण इन फ्युचर सांगतोय की उद्या उदय सामंत शिंदे साहेबांवर नाराज झाला, शिंदे साहेबांना काही फरक पडणार नाही. पण शिंदे साहेब उदय सामंतवर जर नाराज झाले तर उदय सामंतला फरक पडणार आहे, याची नोंद घ्यावी. मी काय सांगितलं, संजय गायकवाड साहेबांनी त्यांची भूमिका स्पष्ट पद्धतीनं मांडलेली आहे. त्यांनी प्रेस समोर येऊन सांगितलं की उच्चाधिकार प्रतिष्ठानचा कार्यक्रम होता, परंतु त्या कार्यक्रमामध्ये सगळं भाषण हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं प्रशंसा करणारच होतं. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी नाही, जो आमच्या मीटिंगमध्ये एक सूर होता, स्पष्ट सांगतो की पक्षाच्या मागं कुरगुडी करायचं, काहीतरी वेगळं बोलायचं, बाकी सगळं ठीक आहे. मी स्वतःच्या भाषणामध्ये स्पष्ट सांगितलं, एखाद्यानं माझ्यावर टीका केली, माझ्याबद्दल अभद्र बोलला, मला काही फरक पडत नाही. पण एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीमध्ये वेगळ्या पद्धतीची भूमिका घेण्याचा कोण जर जिल्ह्यातला प्रयत्न करत असेल, साहेबांच्या मनात जरी नसलं तरी आम्ही साहेबांना आग्रह करू की अशा प्रवृत्तीला पक्षामध्ये ठेवू नका. शेवटी शिवसेनेमध्ये ते शिंदे साहेबांचं नेतृत्व मानतात, त्याच्यामुळं आपला नेता, आपलं नेतृत्व मोठं व्हावं हे प्रत्येकाला वाटत असतं. म्हणून पदाधिकाऱ्यांनी जर भूमिका मांडली की शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं, पुन्हा मुख्यमंत्री व्हावं, याच्यामध्ये काय वावगं आहे असं वाटत नाही. पण आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही महायुतीमध्ये काम करतो, देवेंद्रजी आमचे मुख्यमंत्री आहे, ते आम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. पण कार्यकर्त्यांनी, एखाद्या तालुका प्रमुखाने जर मांडलं की साहेबांनी एवढी विकासाची कामं केलेली आहेत, साहेबांच्या निर्णयामुळे सत्ता आलेली आहे, म्हणून साहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी जर इच्छा व्यक्त केली, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. आता अहिल्यानगरच्या एखाद्या पदाधिकाऱ्यानं जर हे वाक्य बोललं असेल ते अख्ख्या महाराष्ट्राला लागू होत नाही. महायुतीचे निर्णय घेणारे आम्ही जे कमिटी म्हणून आलोय त्याच्यातले कोणी नाही, एकनाथ शिंदे साहेब घेतील. पण मला आनंद एवढ्यासाठीच वाटला, आज माझ्या बाजूला आमदार साहेब बसलेले आहेत. नवीन आमदार असताना देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं संघटन त्यांनी निर्माण केलंय. त्यांचं दखल बड्या बड्या नेत्यांना घ्यावी लागेल अशा पद्धतीचे ते काम करतायत. त्याच्यामुळं असे सगळे आमदार सहकारी अहिल्यानगरमध्ये काम करतायत, त्याबद्दल आम्हाला खरोखरच समाधान आहे. कालचा अकोल्याचा कार्यक्रम आपण बघितला असेल, त्या अकोल्याच्या कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीनं आदिवासी बंधू भगिनी जमा झाल्या होत्या, हे देशातलं पहिलं उदाहरण होतं. आणि म्हणून त्यांना देखील सांगितलं की साहेबांच्याच नेतृत्वाखाली, देवेंद्रजी आता मुख्यमंत्री आहेत, पण साहेब मुख्यमंत्री असताना जो आम्ही ट्रायबल क्लस्टरचा जो निर्णय घेतला होता, त्याला 2 आठवड्यापूर्वीच्या कॅबिनेटमध्ये 74 एकर जमीन आम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि देशातलं पहिलं हे ट्रायबल क्लस्टर आहे. त्याच्यामुळं जो मेळावा अकोल्यामध्ये झाला त्याची दखल अनेक लोकांनी घेतली, पण तो होऊ नये म्हणून काही लोकांनी प्रयत्न केला, त्यांचे ते यशस्वी झाले नाही. आणि अशी प्रवृत्ती पक्षामध्ये भविष्यामध्ये जर काम करणार असेल तर त्याची कल्पना देखील आम्ही शिंदे साहेबांना देऊ. प्रवेश करून घेते, त्यांना उमेदवारीचा शब्द दिला जातोय आणि यामुळे आपल्या पक्षाचे पदाधिकारी जे आहे, आपल्या पक्षाचे जे इच्छुक आहे त्यांच्यामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण होते. मी स्पष्ट सांगतो की आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांना भेटलो, कोणामध्येही नाराजी नाही, कोणामध्येही अस्वस्थता नाही. आता मला सांगा, मी एक 8 दिवसातल्या बातम्या मी आपल्या तुम्हाला सांगतो. बीजेपी 100 म्हणते, मनसे 50 म्हणते म्हणजे 150 झाले, युबीटी 45 म्हणते म्हणजे किती झाले, 195 झाले. काँग्रेस काहीतरी म्हणेल 122च्या अगेन्स्ट जर 350-400 नगरसेवक निवडून येणार असतील
त्या जगातलं अद्भुत आश्चर्य आहे. तुमच्याच आघाडीमधले नव्हते. मी सगळ्याच पक्षाचं सांगितलं सगळ्या पक्षामध्ये नाही होणार, परंतु साहेब. मी असं सांगितलं, ऐका ना साहेब, मी काय सांगितलं, तुमच्याकडनं जे बघतो आणि वाचतो त्याच्यावर मी सांगितलं. 100 जागा जिंकणार भाजप असं भाजप म्हणतंय. काँग्रेस म्हणते आम्ही 30-35 जागा जिंकणार, म्हणजे 135 झाल्या. एनसीपी म्हणते आम्ही वन साईड येणार, आपण त्यांच्या 50 धरल्या ते 185 झाल्या. युबीटी म्हणते 40 येणार, म्हणजे 225 झाल्या. आणि मनसे म्हणते काय 50 येणार. आम्ही आमचा आकडा अजून सांगितलाच नाही. 122च्या अगेन्स्ट 350 नगरसेवक जर निवडून येणार असतील ना, साहेब मी काय सांगितलं, अलायन्सवर ज्यावेळी बोलायचं तेव्हा बोलू, पण निवडून येणाऱ्या जागांचं कॅल्क्युलेशन सगळ्यांच्या केलं ते 350 होतात एवढंच तुम्हाला सांगायचं आहे. त्यांची सगळी विधानं आपल्या कार्यकर्त्यांना तुमच्याकडे नाही बोलले, परंतु ते खासगी ते आश्वासन आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली स्ट्रॉंगली काम करतायत. ते कॉन्क्रीट कार्यकर्ते आहेत. संकटावर कुठच्याही मात करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे ते बोलून तोंडाची वाफ घालवत नाही. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात 30 ते 35 मराठी कुटुंब असताना देखील एका कुटुंबासाठी हिंदीत पूजा घातल्याचा दावा करण्यात येतोय. या संदर्भातील एका नाशिकच्या व्यक्तीने देखील ट्विट केलेला आहे. सध्या सोशल मीडियाचा हा जो प्रकार आहे तो प्रचंड होता. त्यामुळे मी माहिती घेतो, कारण शेवटी पंढरपूरच्या ठिकाणी झालेली घटना असेल नसेल मला माहित नाही. त्याच्यावर मी बोलणं आणि माझं मत प्रदर्शित करणं शेवटी तो संवेदनशील विषय आहे. मी माहिती घेऊन आणि माहिती घेऊन त्याच्यानंतर आम्ही बोलतो. हा, सगळ्यात जास्त इन्कमिंग असणारा पक्ष माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसेना पक्ष आहे. हे रोजच इन्कमिंग चालू आहे. वेटिंगवर आहेत काही. 7 वाजता नाशिकची बैठक आहे. 8 वाजता मी याचं उत्तर देईन तुम्हाला. सामंतसाहेब, 15 ऑगस्ट आहे पर्यंत पण अजूनही नाशिक रायगडचा पालकमंत्री करत नाही. लवकर होतं. सकाळपासून याचं 2दा उत्तर दिलं, परत 3ऱ्यांदा देतो. नाशिकच्या बाबतीमध्ये, रायगडच्या बाबतीमध्ये शिवसेनेचा निर्णय हा माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतील. दोन्ही नेत्यांची चर्चा करून घेतील. एकनाथ शिंदे संगमनेरच्या दौऱ्यावर येणार आहे. तुमच्या एक लक्षात आलं असेल की संगमनेरमध्ये जो मेळावा आहे किंवा अहिल्यानगरमध्ये साहेबांचे जे मेळावे होत आहेत, हे स्पर्धा सुरू झालेली आहे आणि ही विधायक स्पर्धा आहे. संघटना वाढीच्या दृष्टीनं अकोल्यामध्ये मेळावा झाला, त्याच्यापेक्षा मोठा संगमनेरला होईल, त्याच्यापेक्षा अजून श्रीरामपूरला होईल. हे अतिशय चांगलं हेल्दी कॉम्पिटिशन अहिल्यानगरमध्ये सुरू आहे आणि हेच कॉम्पिटिशन स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भगवा पडतोय. आमची लढाई किंवा आमचे आंदोलन हे निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे. निवडणूक आयोगावर आमचा आक्षेप आहे. व या लढाईमध्ये सत्ताधारी पक्ष का वापरत आहे, सत्ताधारी पक्षाने का पराभव याचा आमची लढाई तर आयोगाबरोबर आहे. आम्ही कुठं पडलो? मी तुम्हाला व्हिडिओ पण ऐकून दाखवला. सकाळी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला. काय ते एक स्लोगन त्यांचं होतं, मी आता विसरलो, की या सरकार महाविकास आघाडीच्या सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय. महाविकास आघाडीमध्ये कोण? काँग्रेस, पत्रकार परिषद घेणारे आणि शरद पवार साहेबांची एनसीपी स्वतःवरच स्वतःचा निषेध करून घेतात. ही त्यांच्यावर आली वेळ. त्याच्यामुळं आता मला असं वाटतं की यांच्यावर बोलायची काही आवश्यकता नाही. लोकसभेमध्ये काही थोड्याफार जास्त जागा आल्यामुळं त्यांना मताची सूज आली होती. ती खताळ साहेबांसारख्या अनेक लोकांनी त्यांची उतरवली. या अहिल्यानगरमध्ये देखील काही लोक मुख्यमंत्र्यांसाठी पोट घालून बसलेले होते. पोट घालून रात्री झोपले पण होते मतदानाच्या वेळी, असं मला माहिती आहे. खताळ साहेब सांगत होते. त्यांचे कोट बीट उतरवून टाकले सगळे खताळ साहेबांनी. हा, नाही माहिती घेतो मी, मला त्याची माहिती नाही. पण जर असा अपघात झाला असेल, प्रशासनाशी नक्की बोलून त्यांना जी काय मदत करायची असेल ती करायला लावू. विनायकराव ज्या ठाकरे गटाचे नेते त्यांनी असं म्हटलं की एकनाथ शिंदे यांचं विसर्जन लवकरच होणार आहे, असे ते म्हणतात की मुंबईमध्ये आता कुठे दोघं ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. त्यामुळे ज्या एकट्या एकनाथ शिंदे साहेबांनी भल्यांचं विसर्जन केलं, त्यांच्या विसर्जनाची भाषा कोणी बोलू नये. आम्ही विसर्जन करून दाखवलंय, हे विसर्जन करणार आहेत. आता सुरलेलं विसर्जन आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गणपती नंतर करणार आहोत. ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असेल. आधी येऊ देत. शिंदे गट
कुठेतरी हवालदिल झाले कार्यकारिणी अजून अति येऊ देत. आता परवाच तुम्ही टीव्हीवरनं दाखवलं, इथं काहीतरी मनसे आणि शिवसेनेची बैठक झाली, काहीतरी हाणामारी झाली. आता बघा, मगाशी हाणामारी एवढी तुम्हाला जोरदार दिसली, पण ती थोडीशीच दिसली. तिथले पदाधिकारी बाहेर पडून निघून गेले, एकमेकाला शिवीगाळ झाली. मी आता मराठी भाषेचा मंत्री आहे, मराठी भाषेतल्या चांगल्या चांगल्या ओव्या तिथं म्हटल्या गेल्या, शिव्या घातल्या गेल्या. होऊ दे, आधी युती तर होऊ दे. नाशिकनं बरंच काही महाराष्ट्राला दाखवलं या मीटिंग मधनं. होऊ दे आधी युती झाल्यानंतर बोलू. आपण काल काश्मीरला गेलो होतो, त्याचे कार्यक्रम आपल्या माध्यमातून काल घेण्यात आला. पण उद्या असं म्हणतात की एकनाथ शिंदेंना काश्मीरचा राज्यपाल व्हायचं म्हणून ते वारंवार काश्मीरला जाते. मला काय त्याच्यावर बोलायचं नाही, एक लक्षात घ्या. तुम्हाला पटतंय ना, कालचा कार्यक्रम चांगला झाला. सैनिकांसाठी 1000 लोकांनी महाराष्ट्रातल्या रक्तदान केलं. हा देशातला 1 नंबरचा कार्यक्रम होता की नाही? त्या उत्तरच द्यायचं नाही, फक्त एकच विचारायचं आहे. साहेब काश्मीरला गेले म्हणून त्यांना दुःख वाटतं. यांचे नेते दिल्लीला जाऊन 6व्या क्रमांकाच्या लाईनमध्ये बसून आले, पिक्चर बघून आले, तेव्हा यांना दुःख वाटलं नाही. माझं म्हणणं, दुसऱ्यावर टीका करत असताना एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला जातात म्हणून टीका, पण हे दिल्लीला जाऊन ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल घाणेरड्या भाषेत बोललं, त्यांच्या मांडीला हे जेवतायत. त्यांची भूमिका आणि त्यांच्या भूमिकेवर बोलावंसंच वाटत नाही. दिल्लीमध्ये जाऊन रक्तदान शिबिर, काश्मीरमध्ये जाऊन रक्तदान शिबिरांमध्ये आपण आयोजन करताय. पक्ष देशामध्ये वाटण्यासाठी काही शिवसेनेची व्यूहरचना आखली जाते, कारण बाहेर जाऊन जास्त मला असं अजिबात वाटत नाही. पहलगामचा ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी पहिले देशातले उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असे होते की जे गेले, स्वतः लोकांशी चर्चा केली, नुसते गेले नाही, परत गेले. ज्यानं आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला आणि तो त्याच्यामध्ये गेला, त्याचं घर बांधून देखील शिंदे साहेबांनी दिलं. त्याच्यामुळे काश्मीरमध्ये जाऊन आणि जम्मूमध्ये जाऊन नक्की आम्ही संघटना वाढू, पण साहेबांनी कर्तृत्व महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या कर्तृत्वामुळेच माननीय एकनाथ शिंदे साहेबांना प्रत्येक राज्य बोलवतंय, ही त्यांची खासियत आहे.